पुणे जिल्ह्यातील मवियाच्या पराभूत उमेदवारांची आज बैठक। पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी सकाळी बैठक होणार। वकील अभिषेक मनु सिंघवीही बैठकीला उपस्थित राहणार। प्रशांत जगताप, धंगेकर, रमेश थोरात बैठकीला उपस्थित राहणार आहेत। रमेश बागवे, सचिन दोडके, अश्विनी कदम सुद्धा बैठकीला उपस्थित राहणार आहेत। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी संदीप राजगुळकर आता आपल्या सोबत आहेत। संदीप, सौरभ, काल जी बैठक झालेली होती शरद पवार यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधले पराभूत उमेदवार जे आहेत ते दिल्लीत आलेले होते। महबूब शेख असतील, सुनील भुसारा असतील, त्यांनी भेट घेऊन चर्चा केली होती। आणि आज पुणे जिल्ह्यातले खास करून प्रशांत जगताप असतील, त्याचबरोबर धंगेकर असतील, रवींद्र धंगेकर हे देखील पवारांच्या भेटीसाठी येण्याची शक्यता आहे। सध्या अधिवेशन सुरू असल्यामुळे हे शरद पवार हे दिल्लीमध्ये आहेत आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची हालचाल सुरू आहे। त्याबाबत कायदेशीर सल्ला देखील घेतला जातोय। आज किंवा उद्या वकिलांशी देखील हे सगळे पराभूत उमेदवार चर्चा करणार आहेत। मात्र ईव्हीएम बाबत नेमकं काय करायचं याचा सल्ला किंवा मार्गदर्शन जे आहे ते शरद पवार यांच्याकडून घेतलं जाणार आहे। ईव्हीएम बाबत थेट याचिका दाखल करायची की म्हणजे मतमोजणी जी झाली आहे ती पुन्हा व्हावी ही मागणी करायची की व्हीव्हीपॅटची मागणी करायची, या संदर्भातल्या सगळ्या ज्या टेक्निकल ज्या गोष्टी आहेत, तांत्रिक बाबी ज्या आहेत त्याची चर्चा जी आहे ती शरद पवार आणि सगळ्या वकिलांशी हे सगळे उमेदवार करणार आहेत। मात्र साधारणतः 9:15 दरम्यान ही बैठक जी आहे ती शरद पवार यांच्या निवासस्थानी सुरू होणार आहे। त्यामुळे त्यानंतर बघावं लागेल हे सगळे पराभूत जे उमेदवार आहेत ते काय करतात ते, कारण सत्ताधाऱ्यांकडून अजूनही ईव्हीएमचा मुद्दा म्हणजे बाजूला केला जातो। धन्यवाद या माहितीबद्दल।